श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप स्वागत। कोल्हापूरची रस्सेदार तर्रीवाली मिसळ तर तुम्हाला माहीतच असेल। तर आज आम्ही आलो आहोत लक्ष्मी मिसळ कोल्हापूर येथे नाश्ता करण्यासाठी आणि तिथे आज आम्ही मिसळची ऑर्डर करणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे मिसळीला काय छान छान उपमा दिलेले आहेत। लस्सी पण इथे खूप छान मिळते असं ऐकलं होतं, म्हणून यांच्या हॉटेलमध्ये आम्ही मिसळ खाण्यासाठी आलेलो आहोत। इथे बरेच कलाकार मंडळी जी मराठी पिक्चर्समध्ये किंवा सिरियल्समध्ये कामं करतात ती येऊन गेलेली आहेत आणि मिसळ खरोखर खूपच छान आहे। ती बघा माझ्या मैत्रिणींची प्रतिक्रिया काय भारी आहे। गौरी दूर थांब आले एक नंबर। गौरी स्पेशल असते का ग? हो भारी आहे का? आणि मिसळ आवडली ना? एक नंबर एक नंबर। हां, मला चहा चालतंय की स्पेशल चालतंय की हे बघ, भारी ना? कोल्हापूर जवळील टोप संभापूर येथे पुणे बंगळूर महामार्गावर स्थित चिन्मय गणपती ही 85 फूट उंच गणपतीची भव्य मूर्ती आहे। ही जगातली सर्वात उंच गणेश मूर्तीपैकी एक मानली जाते। 24 फूट ध्यान मंदिराच्या वर विराजमान असलेली ही मूर्ती 800 टन वजनाची असून 20 नोव्हेंबर 2001 मध्ये तिचे उद्घाटन झाले होते। मूर्ती थोडी उंचावरच आहे, त्यामुळे खालून वरती जाण्याकरता एक चढाव आहे आणि पायऱ्या देखील आहेत। तर आम्ही पायऱ्यावरून जाणं प्रिफर केलं आहे। तिथे आम्ही धडपडत पायऱ्यांवरून चाललेल्या आहेत माझ्या मैत्रिणी आणि आम्ही अशा तऱ्हेने उन्हाचा तडाखा असल्यामुळे थोडा कंटाळा वाटतोय। बाकी खूप छान दिसत होतं। आपण कुठे पोचणार आहोत आणि काय बघणार आहोत त्याचा मनात हुरहुर होती आणि वरती पोचतो समोर भव्य दिव्य गणपतीची मूर्ती पाहून खूपच आनंद झाला आणि हा परिसर देखील खूप सुंदर होता, त्यामुळे मजा आली। काढले आणि पुढे येऊन एका शेतात थोडेसे फोटो वगैरे काढले, रील्स केल्या आणि पुढच्या प्रवासाला निघाले। आता आम्हाला ड्रायव्हर दादा औदुंबर या क्षेत्राकडे घेऊन चाललेले आहेत। ते दत्तस्थान आहे। आम्ही औदुंबराकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत। सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेले औदुंबर हे श्री दत्तात्रेयांचे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जे नरसिंह सरस्वती स्वामींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्धीस आले। हे मंदिर कोल्हापूर पासून जवळजवळ 60 ते 70 किलोमीटर असून शांत परिसर, निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्मासाठी ओळखले जाते। हे एक स्वयंभू दत्तस्थान आहे, जिथे दत्तभक्त आध्यात्मिक शांतता आणि ज्ञानासाठी येतात। कृष्णा नदीच्या तीरावर औदुंबर वृक्षांच्या दाटीमध्ये हे मंदिर वसलेले आहे, ज्यामुळे येथे तपोवनासारखे शांत वातावरण आहे। औदुंबर मंदिराचे श्री नरसिंह सरस्वती महाराजांशी अतूट नाते आहे। ते भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात। 15व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी येथे चातुर्मास अनुष्ठान केले होते। श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात त्यांच्या जीवनाची आणि उपदेशांची सविस्तर माहिती आहे। त्यांच्या तपश्चर्येमुळे या ठिकाणाला विशेष पवित्र प्राप्त झाले, त्यामुळे औदुंबर मंदिर एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले। येथे केलेली प्रार्थना आणि धार्मिक विधी अत्यंत फलदायी मानले जातात। विशेषतः संकटातून मुक्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी येथे दर्शन घेणे शुभ मानले जाते। औदुंबर क्षेत्रातील दिव्य ऊर्जा भक्तांच्या मनात भक्तिभाव जागवते। हे ठिकाण प्रत्येक प्रवाशासाठी आणि भाविकासाठी एक अविस्मरणीय अनुभव देते। येथे येऊन मनशांती आणि सकारात्मकता मिळते। ही आध्यात्मिक यात्रा तुमच्या हृदयात भक्ती आणि आनंदाचे भाव नक्कीच निर्माण करेल। श्री गुरुदेव दत्त। श्री क्षेत्र औदुंबराचं दर्शन घेऊन आम्ही आता नरसोबाची वाडी इकडे जाण्यासाठी निघालो आहोत। तर वाटेत मस्त पेरू खाल्ले, लस्सी प्यायलो, अशी मौज मजा करत आम्ही त्या रस्त्याने पुढे चाललो होतो आणि थोड्याच वेळात आम्ही नरसोबाच्या वाडीपर्यंत जाऊन पोहोचलो। तिथे मस्त पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क केली आणि आम्ही चालत
दत्तात्रयांचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. तिथे त्यांच्या पादुका आहेत आणि त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले अत्यंत पवित्र दत्तक्षेत्र आहे. हे ठिकाण श्री दत्तप्रभूंचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराजांची राजधानी म्हणून ओळखले जाते, जिथे त्यांनी 12 वर्षे निवास केला होता. हे मंदिर त्याच्या शांत निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक महत्वासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 700 वर्षापूर्वीची ही दत्तभूमी आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे, म्हणूनच त्याला दत्त भक्तांची पंढरी असेही म्हणतात. संगमाच्या काठावर पुरातन व सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री नरसिंह सरस्वतींच्या मनोहर पादुका आहेत. त्यांचे भाविक दर्शन घेतात. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम हे येथील प्रमुख आकर्षण आहे, जिथे स्नान करणे खूप पवित्र मानले जाते. पहाटे 3 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती, दत्त गजरात होणारी पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धे आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे. दत्तांची विविध कवने आणि पदांचा उच्चार वात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो. कोल्हापूर ट्रिपसाठी आम्ही मधल्या स्वारी आल्याने फारशी गर्दी आम्हाला कुठेच मिळाली नाही. म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरात देखील फारशी गर्दी नव्हती आणि जिथे जिथे आम्ही आता भेट देतोय, ज्या ज्या मंदिरात आम्ही जातोय, तिथे कुठेही आम्हाला फारशी गर्दी दिसली नाही. त्यामुळे आम्हाला छान दर्शन सगळीकडे मिळालं. इथे कृष्णा पंचगंगेत आम्ही मस्त पाय वगैरे धुवून मंदिराकडे निघालो आहोत. इथे असणारी खास मिठाई म्हणजे कवटाची बर्फी आणि बासुंदी हे प्रकार इथले फेमस आहेत. इथले पेढे देखील खूप छान चवीला असतात. पूर्णपणे माव्याचे पेढे इथे बनवलेले असतात. तर ते देखील म्हणजे तुम्ही घेऊ शकता. 3 ते 4 दिवस ते प्रवासात आरामात टिकतात. हा आमचा अनुभव आहे, तर तेही तुम्ही घेऊ शकता. आम्ही सगळ्या जणींनी दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि तिथेच जवळ असणारा महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही गेलो. आणि महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर तुम्हाला मी मगाशी म्हटलं की इथे बासुंदी खूप फेमस आहे, तर इथली ती फेमस बासुंदी खाण्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बासुंदी ट्राय केल्या. सीताफळ बासुंदी होती, मँगो बासुंदी होती. तर अशा वेगवेगळ्या बासुंदी आम्ही ट्राय केल्या. त्यानंतर आम्ही इथे जे खिद्रापूर इथे कोपेश्वराचं मंदिर आहे, फार पुरातनकालीन हे मंदिर आहे. तर ते मंदिर पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि इथे जवळच त्या मंदिराचं पार्किंग आहे. आणि ड्रायव्हर दादाने असं सांगितलं की हे मंदिर महाराष्ट्रात आहे आणि त्याचं जे पार्किंग करण्याची जागा आहे ती कर्नाटकात जाते. तर म्हणजे अपोजिट साईडला कर्नाटक बाँड्री चालू होते. तर हे मंदिर पण थोडंफार तसंच आहे. तिथली आजूबाजूची वस्ती पण सगळे महाराष्ट्रीयन नाही आहे. तिथे मॉमेटियन वस्ती जास्तच आम्हाला वाटली. आणि मंदिरात देखील त्या लोकांचा समावेश त्या मनाने अधिक होता, जो हिंदूंच्या देवळात नसतो. पण इथे मुसलमान लोक मंदिरात सुद्धा दिसत होती, गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेताना सुद्धा दिसत होती. त्यामागे काही पौराणिक कथा पण असू शकते.
कोल्हापूर येथील खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हे 12व्या शतकातील शिलाहार राजा गंडरादित्य याने बांधलेले भगवान शिवाचे प्राचीन आणि अप्रतिम दगडी मंदिर आहे. कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून त्याला पाषाणातील काव्य आणि महाराष्ट्रातील खजुराहो म्हटले जाते. अशी एक पौराणिक कथा आहे की कोपलगाव मोगल राजवटीत खिदरखान नावाच्या सरदाराच्या ताब्यात होते. त्यामुळे गावाचे नाव झाले खिद्रापूर. नंतर नेर्लेकर नावाच्या मराठ्यांचा सरदार त्या परिसरात प्रमुख होता, परंतु मंदिराचा असा इतिहासक्रम नोंदवलेला आढळत नाही. इतिहासक्रमात झालेल्या विध्वंसक तोडफोडीच्या खाणाखुणा, अंगावर बाळगत असलेले गजधर, त्यावर नरथर यावर थक्क करणारे कोरीव काम, हत्तीची गती, त्याचे अलंकार, माणसांचे भाव, क्रिया, अलंकार, वेशभूषा, केशभूषा असे अनेक बारकावे आहेत. मंदिरावर शिलालेख कन्नड भाषेतही आहेत. एक शिलालेख देवनागरी भाषेत असून त्यामध्ये खिद्रापूर गावाजवळचे कुंदुरवाड गाव येथील मंदिराच्या व्यवस्थेसाठी इनाम दिल्याचा तपशील आहे. शिवमंदिराचे सार्वत्रिक वैशिष्ट्य असलेला नंदी तेथे नाही, मात्र जवळच असलेल्या येडूर गावात फक्त नंदीचे देऊळ आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर देवदेवता, गंधर्व, यक्ष आणि नर्तकींच्या अतिशय बारीक आणि सुंदर कोरीव मूर्ती आहेत. येथे कोपेश्वर म्हणजे महादेव आणि धोपेश्वर म्हणजे विष्णू अशा 2 मुख्य मूर्ती आहेत, जे दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. तुम्हाला आणखीन एक सांगावंसं वाटतंय, परंतु इथल्या काही स्थानिक लोकांनी किंवा पूर्वी या मंदिराचा बरेच नुकसान केलेलं दिसतंय. इथे ज्या मी मूर्ती आहेत बाहेर म्हटलं नक्षीकाम केलेल्या, तर त्या मूर्तींची नाक तोडलेलं आहे, कोणाचे हात तोडलेले आहेत, हत्ती जे आहेत त्यांच्या सोंड तोडलेल्या आहेत. इनफॅक्ट जो नंदी जो असतो तर त्या नंदीला पण त्यांनी तोडमोड खूप केलेली दिसते. तर हे पण तितकंच वाईट वाटतं की हे एवढं सुंदर मंदिर आपल्या राजांनी जे बांधलेलं आहे ते काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी त्याची अक्षरशः वाट लावलेली दिसून येते. तर ही खटकणारी गोष्ट आहे. हे मंदिर हेमाडपंथी आणि चालुक्य शैलीत बांधलेले आहे, ज्यात कृष्णशिला म्हणजे काळा दगड वापरलेला आहे. या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उघडा स्वर्गमंडप. या मंडपाचे छत गोलाकार असून मध्यभागी आकाशाकडे तोंड केलेले एक गोलाकार छिद्र आहे, ज्यातून थेट आकाशाचे दर्शन होते. खिद्रापूरवरून परत कोल्हापूरकडे जाताना मला चिक्कूची बाग नावाचं एक हॉटेल कम रिसॉर्ट लागलं. त्यांच्या चिक्कूच्या बागा होत्या आणि तिथला प्युअर चिक्कूचा ज्यूस आम्ही प्यायलो. ज्यूस अतिशय छान होता, म्हणजे एकदम नॅचरल होता, त्याच्यात काहीही घातलेलं नव्हतं. त्यानंतर ॲज युजल रात्र झाली, आम्ही रात्री येऊन कोल्हापुरात पोहोचलो आणि नंतर भूक लागली, त्यामुळे आम्ही तांबडा पांढरा रस्त्यावर ताव मारला. माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की इथलं मेघदूत नावाचं एक हॉटेल होतं, तिथे जाऊन आम्ही मस्त तांबडा पांढरा रस्ताचं जेवण जेवलो आणि मस्तपैकी चालत चालत रंकाळ्यावर येऊन बसलो. रंकाळ्यावर आम्ही असाच 1 ते 1.5 तास असाच फेरफटका मारला, आराम केला, बसलो, गप्पा मारल्या आणि रंकाळ्यावरच आईस्क्रीम खाऊन आम्ही जो आमचा रूम होतो तिथे परतलो. तलाव आहे मोठा ना, असं दे. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो तेव्हा घाई असल्यामुळे आम्हाला काही मंदिराच्या अवतीभोवती शॉपिंग करता आलं नाही किंवा काही बघता देखील आलं नाही. तर आज पुन्हा आम्ही मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि इथल्या आजूबाजूंच्या दुकानात ज्वेलरीचं शॉपिंग करण्यासाठी घुसलेलो आहोत. तर वहिनी एक घालून दाखवतात मस्त मस्त हार आणि आम्ही बरीच सगळ्यांनी मिळून शॉपिंग केली. खूप सारी ज्वेलरी खरेदी केली, चपला घेतल्या, मनसोक्त चपलांची खरेदी केली आणि अशा तऱ्हेने आमची कोल्हापूर अतिशय
छानच झाली, म्हणजे असंच होतं, अगदी माझ्याकडे पण काही आहे. कमी होतं असं काहीच नाही. खूप धमाल केली आम्ही, मस्त खाल्लं पिल्लं, मजा केली. तुम्ही पण अशीच तुमच्या मैत्रिणींसोबत पिकनिक नक्की अरेंज करा, कारण फॅमिली बरोबर तर मजाच असते, पण मैत्रिणींबरोबर जाण्यात देखील वेगळीच मजा असते. तर हा अनुभव तुम्ही देखील घ्या आणि तुम्हालाही आमची कोल्हापूर ट्रिप कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. आणि ह्याच्यात काही बघायचं राहिलं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. आणि दुपारी देखील आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतला. परत आम्ही तांबडा पांढरा कोल्हापूरचा जो फेमस रस्ता आहे ते जेवण आम्ही जेवलो आणि रूमवर जाऊन आमच्या आराम केला आणि रात्री पुन्हा आम्ही कोल्हापूर स्टेशनला येऊन आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. तर अशा तऱ्हेने आमची कोल्हापूर ट्रिप खूप छान झाली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय अँड बाय बाय कोल्हापूर. आणि आम्ही कोल्हापूरला अशा तऱ्हेने बाय करून आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो आणि सकाळी साधारण 7:30-8ला आम्ही अलिबागला जाऊन पोहोचलो. बाय बाय.